जितू विरुद्ध जितू हे बॅटल आता मध्ये रंगताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू पायांच्या समोर हा चेंडू पाहायला मिळाला होता. हलक्या हाताने केवळ चेंडूला समोर खेळलंय. एका धावेने ऑफ द मार्क होताना जितू गवळी आणि एका धावेने अकाउंट ओपन होतंय आपण मध्ये स्वयंभू पायगाव संघाचं. ऑफिस बॉईज व फॉलो वाईज आयोजित नगरसेवक चषक 2026 मित्र आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील तिसरा सामना दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर रिझनामध्ये चेंडू पाहायला देखील मिळतोय. पंचांचा पाहूया काय इशारा होतोय. इट्स नो बॉल. पंचांनी नो बॉलचा इशारा केलेला आहे आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. फीडर बिग हिट. हा चेंडू निघून जाते सीमा बार. हार्ड हिटर ऑन फायर. जितू गौडी याच्या बॅटवरून षटकार. इथे अतिशय कमजोर चेंडू होता आणि कमजोर चेंडूवर तुटून पडला अक्षराचा पण जितू गवळी. इथे अतिशय चांगला फटका पाहायला मध्ये मात्र अडथळा निर्माण होतोय या इनफिल्ड मध्ये. थर्ट्या सर्कलमध्ये नक्कीच आपण बघतोय आउटफिट मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आणि परिणाम होऊन फक्त एकच धावने संधी मिळते फलंदाजांना. या सिंगलने संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते. 10 रन्स विदाउट लॉस. यावेळी लॉफ केले चेंडूला लॉफ्टेड फटका. शतरक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल कावगुणे रिझल्टच्या वरून सीमा पार षटकार. जितूच्या बॅट मधून षटकार आणि दीपकच्या बॅट मधून देखील षटकार पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू होता मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. चेंडू निघून जातोय फांडली ग्रिझनकडे आणि निघून गेलेला देखील सीमा पार 4 धावांसाठी चौकार. इथे आपल्या फटक्यावर थोडासा निराश आपण बघतो दीपक मडवी. तर अशा प्रकारे या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात समाप्त झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या बिनबाद धावप्लेवर पाहायला मिळते ते 20 धावा. चांगली धावसंख्या आपण पाहतोय आणि या सरासरी जर धावा झलगड गेल्या ते एक मोठं लक्ष इथे मात्र पाहायला मिळेलं ते ट्विरी संघासमोर. पहिले दोन्ही सामने आपण बघितले तर हाय स्कोरिंग पाहायला मिळते. 60+ टार्गेटचे पाहायला मिळते आणि या सामन्यामध्ये असं वाटतं की हा सामना कदाचित
70+ किंवा 80+ देखील पाहायला मिळू शकतो, ज्याप्रमाणे सुरुवात स्वयंभू पायगाव संघाने केलेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय या 20 धावा आलेल्या आहेत. 4 षटकांचा जरी सामना असला तरी मात्र कदाचित ही सर जरी राखली तर 80 धावा देखील पाहायला मिळू शकतात. मग तिथून टिवरी संघ देखील कमबॅक करू शकतोय. हा संघ नक्कीच आपण पाहतोय या कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करेल स्वयंभू पायगाव संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर मागील सामन्यामध्ये ज्या खेळाडूने खरं तर महाप्रताप केला होता धावा चेस करण्यासाठी तो मैदानामध्ये उतरला आणि धावा चेस देखील करून दाखवला होता. तो महाप्रताप करणारा प्रताप भोईर आता मग तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. फिरकी गोलंदाज आहे खरं तर मागील सामन्यामध्ये तो खूपच मागडा ठरला होता, मात्र त्याने ती कसर फलंदाजी करताना भरून काढली होती. ज्या धावा दिल्या होत्या त्या व्याजा सगट त्याने वसूल देखील केल्या होत्या फलंदाजी करताना. इनसाइड आवडा फटका, शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चिनू निघून जातोय सीमा पार गोळीच्या वेगाने चौकार. प्रताप भोईर याचं स्वागत चौकाराने करताना फलंदाज चित्तू गवळी आपल्या बालमध्ये हा डेटा भिवंडी क्रिकेट. ज्या फलंदाजाने अनेक मैदाने गाजवले आहेत, मोठे मोठे फटके खेळण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातोय. पलटी शॉट हा फटका केलेला आहे, येथे मात्र प्रयत्न चांगला थर्ड रिझन मधून पाहायला मिळतोय, मात्र हा फॅन टफ चान्स होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना थर्डमॅनचा क्षेत्रक्षक पाहायला मिळाला होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. या सिंगल संघाची धावसंख्या सिल्वर जुबली अर्थात 25 धाव आपल्याकडे पाहायला मिळतात. क्वार्टर सेंचुरी स्वयंभू पायगाव संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना. दुसऱ्या फेरीमधला सामना खरं तर दोन्ही संघाने प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. गोलंदाज प्रताप भोईर दूरवरच्या टोका करून रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र टायमिंग प्रॉफिट साधता नाही फलंदाजाला. या फटक्यांसाठी खरं तर हा फलंदाज ओळखला जातोय. रिव्हर्स फटका नक्कीच हे दीपक मंडळीची नेहमीच ओळख बनलेली आहे. या फटक्याने या फलंदाजाने अनेक सामने देखील आपल्या संघाला जिंकून दिले आहेत आणि या फटक्याने जास्तीत धावा देखील दीपक मडवी यांनी आपल्या करिअरमध्ये पूर्ण केलेले आहेत. यावेळेला मात्र यशस्वी होतोय. मिस टाइम फटका आहे मात्र झेल अवघड होतो आपण बघतोय आणि तो पण एक सिंगल रन्स देखील फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील बदल होताना धावसंख्या 26 विदाउट लॉस सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रत्येकी 4 षटकांचा सामना ज्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ आहे. जर टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाने या उत्कृष्ट परफॉर्मन्स धावांचा पाठलाग आहे खाडी संघासमोर यशस्वीरित्या केला होता. पावलांचा वापर हा फटका केलेला आहे. यशस्वी चेंडू खाली डाऊन द बॉल आणि पहिला फलंदाज बाद होताना जितू गवळी या बाद होऊन पॅलमध्ये परतताना.
थँक्यू डीजे. या मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. अकरा चेंडूमध्ये या 30 धावांचं योगदान ज्याने दिलं होतं. तोच फलंदाज पलटी शॉटने आपल्या इनिंगची सुरुवात करताना चेंडू निघून जातोय या कव्हर रिझम मधून सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. या दिनेश यादव येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दोन षटक समाप्त धावसंख्या 30. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि आता मध्ये तिसरं षटक दिनेश यादव हाताळण्यासाठी आलेलं आहे. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. आपण बघतोय 15ची सरासरी आतापर्यंत इथे मध्ये स्वयंभू पायगाव संघाने राखलेले आहे. स्विंगर मिस नंतर पंच इशारा करतात वाईट. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळताना पाहायला मिळतोय. थोडासा इंजर्ड होताना आपण बघतोय गोलंदाज आणि इथे मध्ये थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते. यानंतर सामना पाहायला मिळालेला कान्हाई पाये विपक्ष वाघरालपाडा या दोन संघामध्ये कान्हाई पाये प्रवेश देवलीकर यांचा संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर सनम कुमार पायगाव विपक्ष आयोजक संघ पोतू पॅकर्स जुचंद्र आयोजक संघाला देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार होतं. मित्रांनो आपण पाहतोय ऑफिस वाईज व फॉलो वाईज आयोजित नगर शौक चषक 2026 आयोजन आपण पाहतोय. नगरसेवक कन्हैया भोईर साहेब, नगरसेवक सुनील अचोलकर साहेब, नगरसेविका दीपाताई पाटील मॅडम, नगरसेविका ज्योत्स्नाताई वगले मॅडम यांच्या सन्मानार्थ त्यांचा गौरव म्हणून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाने अनिल अंकलेश खाडे संघाला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यामध्ये स्वयंभू पायगाव संघाने महाकाल मालजीपाडा संघाचं आव्हान संपूर्ण साधलं होतं. आणि हा दुसरा सामना दुसऱ्या फेरीमध्ये सामना आपण पाहतोय या दोन संघामध्ये दोन्ही संघाने एक एक सामना जिंकले. त्यानंतर आपण सामना पाहणार होतो कान्हाई पाये विरुद्ध वाघरालपाडा आणि त्यानंतर हा टॉससाठी कान्हाई पाये संघाचा संघ एक आणि वाघरालपाडा संघाचा आपण रिपोर्टिंग करायचं आहे. प्रशांत मात्रे फॅम टीम कान्हाई पाये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. विपक्ष वाघरालपाडा क्या बात आहे. आणि त्यानंतर सनम कुमार गौरी फॅम टीम सनम कुमार पायगाव विपक्ष पोतू पॅकर्स जुचंद्र जो आयोजक संघ आहे हा सामना देखील आज आपल्याला पाहायला मिळेल.
तर पुन्हा एकदा थोडेसे व्यत्यय आल्यानंतर सामन्याला सुरुवात होते. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय ऑफिस वाईज फॉलो वाईज यांच्या माध्यमातून. नगर शोध चषक 2026 डाऊल सेक येतोय बॉलिंग मार्कवर. लॉर्डसवर चेंडू लॉफ्ट केलेला चेंडूला मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. दीपक मडवी याला जावला गेला डागवरच्या आश्रयाला. न्यू बॅटर आर्यन गोवारी मैदानामध्ये दाखल होताना इथे या समोर चेंडूला वेस सेफ मध्ये क्षेत्ररक्षक झोपची चेंडू फील करेल फेकी करेल मात्र थोडस मिसफील पाहायला मिळतंय या. आणि पर्यंत सोबत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आपण पाहू शकता. जिथे एक धाव तिथे 3 धावा पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. या 3 धावने स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या पोहोचते या 34 वर. पायगाव इथून पवन मढवे देखील आमच्याशी जोडले जातात आणि त्यांच्याकडून या स्पर्धेचा आणि खास करून स्वयंभू पायगाव संघाला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. इथे मात्र फोर्स केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये शतकची चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल डाकोरच्या असलेला. तिसरा फलंदाज बाद होताना स्वयंभू पायगाव या संघाचा. थर्टी फोर लॉस फॉर द 3 विकेट. 3 फलंदाज बाद झालेत आपण बघूया. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली ती 34. आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना. आणि आता मात्र थँक्यू जे विकेट हॅट्रिक वर गोलंदाज पाहायला मिळतो कारण दोन बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलेले आणि विकेट हॅट्रिक वर पाहू या स्पर्धेमधले पहिली विकेट हॅट्रिक अपूर्ण करेल का गोलंदाज.
रिव्हर्स फटका आणि थर्ड रिझन मधून चेंडू पाठवलेला तो सीमा पार चौकार. थँक्यू विजय दादा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ संघनायकांना टॉस या वाघराल पाडा संघाचा संघनायक आणि या कान्हाई पाय संघाचा संघनायक नेक्स्ट मॅच या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. 3 षटकांसाठी आमची एक्सपर्ट स्कोरर नीरज किनी सांगतात की आतापर्यंत 22 मिनिटाचा वेळ खर्च केलेला आहे. नक्कीच आपण एक्स्ट्रा वेळ खर्च केलेला आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला थर्ड सर्कलमध्ये ठेवावं लागेल. ऑनफिल्ड पंचाच्या माहितीसाठी की शतरक्षण करणाऱ्या संघाने जास्त वेळ खर्च केलेला आहे आणि आता मात्र एक अतिरिक्त शतरक्षक आपल्याला वर्तुळामध्ये ठेवावं लागेल. 7 मिनिटं एक्स्ट्रा केलेले आहेत. नक्कीच तो वेळ आम्ही मायनस केलेला आहे. तो वेळ मायनस करून आपण तब्बल 17 मिनिटं खर्च केलेले आहेत. म्हणजे 2 मिनिटं अजूनही आपण एक्स्ट्रा खर्च केले आहेत. 15 मिनिटं आपल्याला 3 षटकांसाठी दिली गेली होती. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र टिवरी संघाकडून सोपवली गेलेली आहे. गोलंदाज सुमित याच्याकडे 3 षटकांची समाप्ती. स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या झालेली ते 38 धावा. खरं तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा होते आणि असं वाटत होते की हा संघ 60च्या पुढे मजल मारेल. मात्र टिवरी संघाने चांगली गोलंदाजी त्यानंतर केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तर केवळ 7च धावा. चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. 3 सफलता देखील अर्जित केल्या होत्या डॉल शेख याने. सुमित मिशाल लोअरफुड्यात चेंडू होता. समोर केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक वार्ड ऑफ लॉंग रिझन मध्ये थोडंसं नक्कीच संघर्ष करताना पाहायला मिळतोय. धावची संधी देखील निर्माण झाली होती मात्र 2 धावा 3 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 3 धावने या धावफलकामध्ये देखील बदलला. स्वयंभू पायगाव संघाची धाव संख्या स्कोरवर पाहायला मिळते 41. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. याला आपण टॉसकडे बोलणार आहोत. नेक्स्ट मॅच वाघराल पाडा विपक्षी कान्हाई पाये या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. चांगला चेंडू बीट चकित केलेला आहे. खरं तर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. वेलकम पाय संघाने आपलं हार्दिक स्वागत आहे. चैतन्य खारकांडी मस्ट वेलकम. एक पॉप्युलर क्रिकेटर आहे. आपण बघतो या खारबाव चषकामध्ये देखील कालवार मैदानावर त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. इथे ऑन साईडला केल्याचा प्रयत्न. चेंडू होतो ऑफ साईडला. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. या षटकामध्ये देखील मोठ्या फटकापासून वंचित ठेवलेला एक बाज इशारा पंचाकडून आलेला आहे. हेच अव्वांतर धाव. लेट पण थेट इशारा आलेला आहे अखेर पंचांचा. अतिशय चांगली कामगिरी पंचांची पाहायला मिळते. पंच ललित भोईर सर, पंच महेंद्र पाटील सर आणि पंच हितेंद्र भोईर सर आणि पंच अक्षय पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्टेड फटका
क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि हे काय घडले, स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. झेलला कॅरी करू शकला नाही. प्रयत्न चांगला पाहायला मिळतो, थोडासा निराशा पण मध्ये कमरेवर हात देखील पाहायला मिळतात आणि फलंदाजांना संधी मिळते इथं मात्र धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 43-43. नगरसेवक चषक 2026 हे दिमागदार आयोजन आपण बघतोय. 3 दिवसीय स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. इथे स्ट्रेटचा फटका आपण पाहतो, बॉलर बॅग रॉय लॉंग ऑफ अँड लॉंगच्या मध्ये चेंडू तर अडवला गेलेला, मध्ये 2 धाव घेण्यापासून रोखू शकल्याने फलंदाजाने तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. मात्र या प्रयत्नात अखेर आपण पाहतोय फलंदाज बाद होताना. तर अशा प्रकारे या इथे पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, ओरपीच चेंडू होता. शतरक्षक सज्ज, चांगले शतरक्षक यावेळी पाहायला मिळते. आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र इथे फक्त 2च धावा. धावचे चेंडू फलंदाज बाद होताना 4 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. या 4 षटकामध्ये पायगाव संघाने आपल्या धावपलीकडे एकूण धावा जोडलेल्या आहेत. ते 47, 47 आणि 48, 48 धावांचं लक्ष ठेवले. तर बोलू आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. आमचे सगळेच म्हणलं निशान पाटील तिथे सज्ज आहेत आणि दोन्ही संघाचे संघनायक देखील सज्ज आहेत. कुमार भोईर साहेबांच्या शुभ हस्ते पण हा टॉस करणार आहोत. आदरणीय सन्माननीय कुमारजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील आणखीन एक चांगला सामना. एका बाजूला कानेस्फोट पाये प्रशांतजी म्हात्रे यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात वाघरालपाडा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. कानेस्फोट पाये आणि एका बाजूला वाघरालपाडा आणि कुमारजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. बहुजन विकास आघाडी असं कॉल केलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे वाघरालपाडा संघाच्या कॅप्टनने. टॉस जिंकल्याने नाही काय बॉलिंग येतील. बॉलिंग घेणार आहात. खऱ्या अर्थाने 5 षटकांचा सामना आपण खेळवतोय आणि 5 षटकांमध्ये तुमच्याकडे वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला या मैदानावरती खेळायचं आहे. एकंदरीत काय असं टोटल असेल का त्या टोटलवरती तुम्हाला समोरील संघाला तुम्ही रोखणार आहात? कमीत कमीत 65 ते 70 रन. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळताना? एकंदरीत बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नगरसेवक चषक आपण पाहतोय, ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईजची क्रीडा स्पर्धा. कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आणि एकंदरीत भरपूर दिवसानंतर या परिसरामध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते, एकंदरीत कसं वाटतंय? नक्की छान वाटतंय. आम्ही इकडे सेकंड टाइम खेळतो या सीजनमध्ये. भरपूर साऱ्या शुभेच्छा. चैतन्य इथे टॉस हरलेला आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळताय. एकंदरीत आज संघामध्ये कोणते खेळाडू असतील आणि ज्यांच्यावरती तुझा जास्त विश्वास असेल? टीम तर पूर्ण आहे आणि विश्वास तर सर्वांना आहे, सगळ्यांकडनं 100%ची अपेक्षा आहे. कानेस्फोट पाये संघ जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मात आहे आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 5 षटकांचे सामने आपण खेळवतोय आणि खेळपट्टी फार मोठी आहे, मैदान फार मोठं आहे आणि मोठ्या मैदानावरती बॅटिंग करत असताना भरपूर साऱ्या डिफिकल्टीला सामोरं जावं लागतं आणि गोलंदाजांना देखील बेनिफिट मिळत असतं. खऱ्या अर्थानं असे कोणते बॅटर असतील जे इनिशियल ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं पॉवर प्लेला कॅपिटलाइज करून देतील तुला? जितू आहे, अभिजित आहे, विके आहे. कसं वाटतं निखिल पाटील, अर्थातच फॉलो बॉईज ऑफिस बॉयची स्पर्धा आज या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळतायत. क्रीडांगणावरती आल्यानंतर इकडचं ॲटमॉस्फिअर एकंदरीत या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि प्रथमतः त्यांचा धन्यवाद बोलतो की आम्हाला त्यांनी केलेली संधी दिल्याबद्दल. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता चैतन्य खारकंडी, कानेस्फोट पाईस संघाचा कॅप्टन. या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे वाघरालपाडा संघाच्या कॅप्टनने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि कानेस्फोट पाई या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद.
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत धावफलकावरती. पहिल्या डावामध्ये स्वयंभू पायगाव या संघाने 47 धावा बनवल्या आणि 48 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे टिवरी स्पोर्ट टिवरी या संघासमोर. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर जितू पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 20 धावा, तदनंतर प्रताप भोईरनं चांगलं कमबॅक केलं. त्या षटकामध्ये फक्त 10 धावा त्याने खर्च केल्या. बॉलिंग ट्रॅकवरती त्या ठिकाणी दाऊल शेख आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं काय गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. पूर्णपणे जर पाहिलं तर बॅटिंग लाईनला कोलॅप्स केलं होतं त्या षटकामध्ये. तदनंतर सुमित मिशाल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉगवरचं षटक, अवघ्या 8 धावा त्याने खर्च केल्या. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं नगरसेवक चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. कार्यसम्राट विकास पुरुष विद्यमान नगरसेवक सन्माननीय कन्या भोईर साहेबांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन. तदनंतर नगरसेवक सन्माननीय सुनीलजी मोरेश्वर आचोलकर साहेब खऱ्या अर्थानं, तदनंतर नगरसेविका सौभाग्यवती दीपाताई सुजेश पाटील या देखील नगरसेविका आहेत. तदनंतर सौभाग्यवती ज्योष्णाताई शरद भगली नगरसेविका, आणि या सर्वांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईजच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं भरपूर जास्त मेहनत या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. निखिलजी पाटील, दीपेशजी पाटील, तदनंतर जर पाहिलं तर हितेंद्र भोईर, दिवेश पाटील, सर्व जर पाहिलं तर ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईजचे ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर कुमारजी भोईर दादांना तुम्ही पाहताय, त्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्यांचं देखील आभार. कल्पेश यांचं देखील आगमन झालेलं आहे. कल्पेश यांचं देखील हार्दिक स्वागत. रविकांतजी पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. सत्यवान यांना देखील पाहताय. भरपूर जास्त मेहनत या स्पर्धेसाठी. तदनंतर आर्यन भोईर यांना देखील तुम्ही पाहताय आणि तदनंतर या स्पर्धेचे आयोजक निखिलजी पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भरपूर जास्त मेहनत आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जुचंद्र परिसरामध्ये जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा होतात ना, तेव्हा तेव्हा महेंद्रजी पाटील आणि रविकांतजी पाटील यांचा नामोल्लेख करावाच लागतो. भरपूर जास्त मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. हो, पहिलाच बॉल, फुल टॉस चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतायत. तेजस मुकादम, कॅच ड्रॉप. हो, संधी होती पहिल्या चेंडूवरती ते फलंदाजाला बाद करण्याची, परंतु ते कॅच ड्रॉप झेल सुटलाय आणि या चेंडूवरती धाव मिळेल फक्त एक. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला फसवलं होतं, भूमीतला फसवलं होतं. खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भूमीत भोईरने केला होता. फटका त्याचा फसला होता. तेजस चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते, परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झालाय. फक्त एकच धाव मिळेल. दीपक मडवी या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून 12 धावा पाहायला मिळाल्या, परंतु गोलंदाजी करत असताना देखील त्याने इम्प्रेस करावं लागेल. जितू गवळीच्या बॅटमधून देखील 13 धावा आणि इतर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. नितीनच्या बॅटमधून देखील जर पाहिलं तर या मॅचमध्ये फारशा धावा आलेल्या नाही आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 47 धावांवरती स्वयंभू पायगाव संघ या मॅचमध्ये थांबलाय आणि 48 धावांचं टार्गेट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, फुलटॉस बॉल होता. चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये प्रवीण आहे. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज अडचणीमध्ये सापडलेत की काय, परंतु इथे जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जबरदस्त फिल्डिंग, डायरेक्ट हिट केलं. पॉइंटला फिल्डर होते त्या ठिकाणी, कव्हर पॉइंटला, कव्हर रिजन मध्ये, आणि खऱ्या अर्थानं प्रवीण बालेकर त्या ठिकाणी होते. फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली आणि डायरेक्ट हिट करत असताना फलंदाजाला अडचणीमध्ये आणलंय की काय हे देखील पाहावं लागेल. मागील मॅचमध्ये प्रताप भोईरच्या बॅटमधून 41 धावा. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला होता प्रताप, परंतु या मॅचमध्ये जोखीम पत्करली होती धाव घेण्याची आणि कुठेतरी मागे राहिलाय की काय, परंतु पंच आमच्याकडे निर्णय पोहोचवतील. आणि ते फलंदाज धावबादच्या स्वरूपात तिथे बाद झालेला आहे. खराब रनिंग बिटवीन द विकेट, खराब कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. कुठेतरी प्रताप मागे राहिलाय आणि धावबाच्या स्वरूपात फलंदाजाने त्याला बाद केलाय. जोखीम पत्करली प्रतापने. फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला त्याने दिशा दिली. प्रवीण भालेकर त्या ठिकाणी होते. फिल्डिंग चांगली आणि ते फलंदाजाला अडचणीमध्ये आणले. मोठी विकेट या मॅचची महत्वाची विकेट प्रताप भोईर, ज्याने पहिल्या मॅचमध्ये 41 धावा बनवल्या. या मॅचमध्ये धावबाच्या माध्यमातून तो बाद झाला. निराश आहे स्वतःवरती प्रताप भोईर.
थँक्यू. महत्वाची विकेट, मोठा हादरा बसलाय टिवरी स्पोर्ट टिवरी या टीमला. फुलटॉस चेंडू होता, एक धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु प्रवीण भालेकर काय जबरदस्त बिल्डिंग केली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाला अडचणीमध्ये आणलं आणि धाबाच्या स्वरूपात बादी केल्या प्रतापला. पहिला धक्का या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेटनं ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात येते. धाव मिळेल. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. 48 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानावरती एका बाजूला प्रकाश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला भूमित भोईर हा फलंदाज तुम्ही पाहताय. हो, खोलात टाकला होता. यावेळेस जर पाहिला तर मिड ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. भूमित भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं लॉंग ऑफ आतमध्ये होता आणि त्याचाच फायदा घेतला आणि त्याच्या डोक्यावरून हा फटका खेळला. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड ऑफला फिल्डर होते आणि त्याचाच फायदा घेत असताना कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. सर्कलला भेदणारा फटका पाहायला मिळाला भूमीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. दीपक मडवी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. खोला टाकलाय त्रिफलाचित. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. भूमीच्या बॅटमधून चौकार आला होता परंतु तदनंतर जर पाहिला तर फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. आतापर्यंत 2 धक्के लागले त्या मॅच मध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी या टीमला. सलामीची जोडी मैदानाची बाहेर गेली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दीपक मडवी जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये दीपक मडवीच्या विरोधात धावा आल्या होत्या. या मॅच मध्ये त्यांनी कमबॅक केलाय. षटक क्रमांक पहिले टाकत असताना महत्वाचे विकेट त्यांनी प्राप्त केल्या. सुरुवातीला जर पाहिलं तर प्रताप भोईरला त्यांनी अडचणीमध्ये आणलं होतं आणि जोखीम पत्करत असताना धावाच्या स्वरूपात प्रताप भोईर बाद झाले आणि ते भूमीची महत्वाची विकेट. नवीन फलंदाज निलेश परेड मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये हितेंद्र भोईर सरांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्या सोबतीनं महेंद्र पाटील सर देखील आहेत या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. हो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. तितकाचा प्रॉमिसिंग फटका नाहीये. कव्हर रिझनला प्रवीण भालेकर काय फिल्डिंग करतायत. जबरदस्त फिल्डिंग. आणखीन एक चांगल्या पद्धतीने त्याने चेंडूला स्टॉप केलाय. फक्त एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 8 या आकड्यावरती. प्रवीण भालेकर देखील सातत्याने चर्चेमध्ये राहिलेत. खूप चांगलं 40+ क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील आपण स्वयंभू पायगावचं प्रतिनिधित्व करत असताना यंदाच्या हंगामामध्ये पाहिलंय आणि आज रेग्युलर क्रिकेटमध्ये दमखम दाखवत आहेत. ॲज अ फिल्डर म्हणून खूप चांगली भूमिका त्यांची देखील राहिली आहे. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. जितेश मुकादम त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलाय. फक्त एकच धाव मिळेल. या षटकामध्ये फक्त एकच चौकार आलाय आणि त्या व्यतिरिक्त मोठा फटका फलंदाजांना खेळता आलेला नाहीये. 48 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने धावफलकावरती धावा केल्यात आतापर्यंत जर पाहिल्या तर 9 धावा. स्वयंभू पायगाव संघ या उलट खेळत होता तेव्हा जर पाहिलं तर 20 धावा बनवल्या होत्या. खूप चांगलं टेलिकास्ट जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून. आज मृणाल म्हात्रेचा वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थानं 6व्या वर्षामध्ये जेटीसी लाईव्हनं पदार्पण केलंय आणि मृणालने देखील वयाच्या 30व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. मृणाल म्हात्रे एक जबरदस्त खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांची भूमिका देखील या स्पर्धेमध्ये महत्त्वाची राहिली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा बनल्यात. आणखीन भरपूर साऱ्या धावा या मॅचमध्ये बनवायच्या टिवरी स्पोर्ट टिवरीला.
येणारे 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा बनलेत. इथून जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना प्रकाश पाटील अनुभवी खेळाडू आहे तिवरी स्पोर्ट तिवरी संघाचा आणि आज खऱ्या अर्थानं जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल या मॅचमध्ये. कारण प्रताप भोईर लवकर बाद झालाय आणि तदनंतर भूमिती बाद झालाय. त्यामुळे इथून जर पाहिलं तर जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचमध्ये. कारण येणारे 18 चेंडू आणि धावा बनवायच्या तब्बल 39 धावा या मॅचमध्ये. आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करायचं असेल ना तर या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. फार एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी जीतू गवली हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला प्रकाश पाटील. यावेळेस लुजनर डिलिव्हरी होती, गॅप मध्ये केले, चेडूला हुक केलाय. फाईन लेग रिजन मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी प्रकाशाच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थानं लुजनर डिलिव्हरी होती, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अगर दिशा से भटके तो पडेंगे फटके हे सांगत असताना ठोकलाय चौकार या मॅच मध्ये फलंदाज प्रकाश पाटीलने. यावेळेस देखील केल्याचा प्रयत्न, सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केलाय, तदनंतर चेंडू अगदी अष्टरक्षकाच्या दिशेने जातोय. थोडासा कटरचा वापर केलाय, लेग कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू तर थोडंसं वळण घेतलंय आणि इथे चेंडू आलाय डॉट. चांगला कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला जितू यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हा ट्रॅकर हुक केलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जितेश मुकादम जबरदस्त फिल्डिंग करतायत. आजच्या दिवसामध्ये जितेश मुकादम यांना संधी मिळाली आहे. चेतन पाटील बंटी यांना देखील संधी मिळाली आहे. रोहन पाटील देखील आज संघामध्ये आहेत. आज जर पाहिलं तर नवीन चेहरे स्वयंभू पायगाव संघामध्ये पाहायला मिळतात आणि या नवीन चेहऱ्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. चांगली फिल्डिंग जितेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 14 धावा या मॅचमध्ये. भूषण भोईर यांचं आगमन झालेलं आहे. पुढच्या मॅचमध्ये त्यांना देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जबरदस्त फिटनेस मेंटेन केलाय भूषण भोईरनं आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्रसाठी त्याची देखील भरपूर भूमिका आहे आणि पुढच्या मॅचमध्ये ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जितू गवली. येणारे 15 चेंडू 34 धावांची आवश्यकता. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे मिड विकेट रिजनला. त्या ठिकाणी प्रवीण येतात, बॅकअप चांगले आहे तेजस यांच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 16 धावा. येणारे 14 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 14 चेंडू आणि 32 धावा. इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. निलेश परेड आज संधी मिळाली आहे आणि या संधीचं सोडणं या खेळाडूला करावंच लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस पूल केलाय, पॉवर पूल मिड विकेट रिजनला. चेंडूला सरळ थाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. निलेश परेडच्या बॅटमधून आलाय षटकार. थँक्यू. संधीचं सोनं केलंय मागील चेंडूवरती निलेश परेड. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला पाठवलं होतं सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा सलगचा दुसरा, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. फटका फसलाय मिड विकेट रिजनला. तेजस मुकादम मिस्टेक करणार नाही. टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद. थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. 11च्या सरासरीने आतापर्यंत वाटचाल केलेली आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आतापर्यंत आणि धावफलकावरती धावा बनवल्या त्या 22 धावा. 11च्या सरासरीने आतापर्यंत वाटचाल केलेली आहे या मॅच मध्ये तिवरी स्पोर्ट तिवरी या संघाने. येणारे 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 13च्या सरासरीनं इथे धावा बनवायच्या आहेत.
येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती प्रज्वल ठाकूर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली निलेशने, परंतु तो बाद झालाय. नवीन फलंदाज सूरज किणी मैदानावरती संघाचा कॅप्टन दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला प्रकाश पाटील. हो, यावेळेस मोठा फटका प्रकाशच्या बॅट मधून. फिल्डर आहे त्या ठिकाणी तेजस मुकादम. हो हो, इथे मिस्टेक झालेली आहे. सोपा झेल होता तेजससाठी, परंतु इथे कॅच ड्रॉप आणि ते 2 धावा घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. फक्त एकच धाव मिळाली या चेंडूवरती. सोपा झेल होता, परंतु तेजसने मिस्टेक केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 झेल त्याने सोडलेले आहेत आणि या सामन्यामध्ये 2 झेल सोडल्यात. खऱ्या अर्थानं तेजस मुकादम एक चांगला फिल्डर आहे. आज मिस्टेक होत आहेत तेजसच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज प्रज्वल ठाकूर बॉलिंग ट्रॅक वर की स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर सूरज किणी आपल्याला पाहायला मिळतोय. हो, खोलात टाकला होता. डिगआउट करण्याचा प्रयत्न, बॅकलिपचा खूप छान पद्धतीने वापर केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली. फक्त सिंगलच मिळेल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 24 धावा. आणखीन 24 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. प्रज्वल ठाकूर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर पाहिलं तर तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नाहीये. प्रवीण भालेकर फ्रेम मध्ये आलेत. फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव. वा प्रज्वल वा, काय जबरदस्त कामगिरी. मोठा फटका खेळू देत नाहीये. निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु फटका खेळू दिला जात नाहीये. सिंगल वरती भर दिला जातोय. धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष सुरू आहे, परंतु सूरज किणीला इथून आक्रमक व्हावं लागेल. संघाचा कॅप्टन आहे, आज जबाबदारीनं कामगिरी करावी लागेल. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. ज्येष्ठांच्या मागे यष्टरक्षक खूप चांगलं कार्य करतायत. इथे देखील फक्त सिंगल येत आहेत या षटकामध्ये, कारण वेगवान गोलंदाजी केली जाते, वेगाचा वापर केला जातोय आणि मोठा फटका खेळत असताना फलंदाजानं इथे जर पाहिलं ना तर प्रॉपर एक्झिक्यूट करता येत नाही या स्ट्रोकला. आणि त्याचमुळेच की काय फक्त आणि सिंगल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत टिवरी संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतः प्रज्वल त्या ठिकाणी धावतायत, प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर हा झेल होता. फक्त 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 20 धावा. या मॅच मध्ये थोडासा सामना दूर गेलाय टिवरी संघापासून, परंतु प्रकाश पाटील यांच्याकडे क्षमता आहे. मोठे फटके ते खेळू शकतात. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. या षटकामधील फक्त 1 चेंडू बाकी आहे आणि तो देखील चांगल्या टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न प्रज्वल ठाकूरला करावा लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना नगरसेवक चषकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. टिवरी विरुद्ध स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. पायगाव संघाची कामगिरी आजच्या दिवसामध्ये चांगली राहिली आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील भरपूर मोठा विजय संपादन या संघाने केलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये टिवरी संघाच्या विरोधात हा संघ खेळतोय. हो, यॉर्कर चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी प्रकाश थोडेशा अडचणीमध्ये सापडलेत. लेगबायच्या स्वरूपात धाव मिळेल काय? यस, लेगबायच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. येणारे 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी केली प्रज्वल ठाकूर चर्चेमध्ये राहिलेत. यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला गोलंदाज आहे स्वयंभू पायगाव संघासाठी. 2 मालिकावीरचे पुरस्कार मिळाले प्रज्वल ठाकूरला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील त्याला मिळालाय. आणि इथून जर पाहिलं तर प्रज्वल ठाकूर या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करतायत. या षटकामध्ये केवळ त्याने 6 धावा खर्च केल्यात. येणारे 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
थँक्यू. येणारे 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस मुकादम हाफ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथून एका बाजूला जर पाहिलं तर प्रकाश पाटील हा फलंदाज, त्याच्या सोबतीला सूरज किणी हा फलंदाज पाहायला मिळतोय. सामना अजून संपलेला नाही आहे. टिवरी संघ देखील इथून कमबॅक करू शकतो, कारण या संघाकडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे. प्रकाश पाटीलच्या बॅटवरती आतापर्यंत बॉल चांगल्या रीतीने आलेला नाही आहे, परंतु विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज ही त्याची ओळख आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती खेळण्याचा प्रयत्न, इथे मोठा फटका सजवलाय. फिल्डर रोहन त्या ठिकाणी आहेत. डाऊन द बॉल, मिस्टेक करतील का नाही. रोहनने झेल पकडलाय. या मॅचची महत्वाची विकेट, या मॅचच्या क्रुशल मोमेंटला प्रकाश पाटीलला बाद केलाय. थँक्यू. नवीन फलंदाज जितू पाटील मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. येणारी 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 48 धावांचं टार्गेट होते या मॅच मध्ये, परंतु स्वयंभू पायगाव संघाची फिल्डिंग अप्रतिम राहिली आहे. या मॅच मध्ये काही जबरदस्त झेल पकडलाय रोहन पाटील. अप्रतिम फिल्डिंग. यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे जितू गवळी ते मिस्टेक करणार नाही. सलगचा दुसरा धक्का या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. सलगचे 2 धक्के आलेत या मॅच मध्ये. पूर्णपणे बॅटिंग लाईन कोलॅप्स झाली आहे. पहिल्या मॅच मध्ये प्रतापच्या बॅटमधून 41 धावा आल्या. या मॅच मध्ये प्रताप लवकर बाद झाला, परंतु प्रताप बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना चांगली कामगिरी या मॅच मध्ये करता आलेली नाही आहे आणि कुठेतरी बॅकफुटला गेलाय टिवरी स्पोर्ट टिवरी या संघ. तेजस मुकादम ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक तो साजरी करेल का हे देखील पाहावं लागेल. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न नितेशने जरूर केलाय, परंतु चेंडू पर्यंत पोहोचलेले नाही आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तेजस यांच्या माध्यमातून इम्प्रेस करतायत. स्लॉगवरचं षटक हाताळतायत. आतापर्यंत 3 चेंडूवरती एक देखील धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार एका रांगेमध्ये एका ओळीत फलंदाजाला खेळावे लागतील. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. इथे समीकरण बदललंय. येणारे 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. टिवरी स्पोर्ट टिवरी या संघापासून सामना थोडासा दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो, यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. वाह, जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये आतापर्यंत बॅटनी एकही धावा लिहिली नाही. 5 चेंडू टाकलेत, बॅटने धावा लिहिली नाही आणि ते शेवटचा बॉल या मॅच मधील. हो, खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय आणि इथून जर पाहिलं तर सामना जिंकलेला आहे स्वयंभू पायगाव या संघाने. काय जबरदस्त कामगिरी केली. खऱ्या अर्थानं 4 षटकांचा सामना होता. 48 धावांचं टार्गेट ठेवलं होतं टिवरी स्पोर्ट टिवरी संघासमोर आणि ते टिवरी स्पोर्ट टिवरी संघ पराभूत होतोय. मितेश भोईर यांचं आगमन झालेलं आहे. भावेशजी भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. दुर्वेश भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ते सामना जिंकलेला आहे स्वयंभू पायगाव या संघाने. हाडलक टपलक टिवरी स्पोर्ट टिवरी संघ. हाडलक प्रताप भोईर, प्रकाश पाटील. प्रताप भोईरनं आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये तो धावबाद झाला आणि खऱ्या अर्थानं तिथून जर पाहिलं तर टिवरी स्पोर्ट टिवरी संघ या मॅचच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि सलग दुसरा विजय नोंदवलाय स्वयंभू पायगाव संघाने या मॅच मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये राहिली होती.
खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अष्टपैलू खेळ पाहायला मिळाला. दीपक मडवीच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा, 1 षटकार आणि 1 चौकार आणि गोलंदाजी करत असताना देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या त्याने 9 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली. अर्थातच या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो राहिलेला आहे वन अँड ओनली मिस्टर दीपक मडवी. या दीपकजी मडवी आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी, जबरदस्त कामगिरी